जय सेवा जय गोंडमाना। मी अवचितराव साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष जनसेवा गोंडमाना पार्टी। मी आज चंद्रपूर जिल्ह्याचे अभ्यासू नेते सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब, मी आपणास नम्र निवेदन करतो की आपण चंद्रपूर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत आणि ज्या आदिवासी बहुल भागामधनं आपण सतत विधानसभेवर निवडून जाता त्या आदिवासी समाजाची जाण आणि भान आपणास माहिती आहे। आदिवासी समाजाचे दुःख, व्यथा, वेदना, समस्या त्याच्यावरचे उपाय माहिती आहे। भाऊ, जेव्हा तुम्ही आदिवासी समाजासमोर मोठ्या पोटतिडकीनं बोलता तेव्हा आम्हाला खूप बरं वाटते। उत्सुकतेपोटी आम्ही आपलं भाषण मोठं मन लावून ऐकतो। भाऊ, एक भाषणाची क्लिप आपणास दाखवतो। वीर बाबूरावजी षडमाकेविषयी जे भाष्य केलं ते भाष्य आमच्या आदिवासी समाजामध्ये प्रसारित झालं। आपण दिलेल्या भाषणाची त्यांना नेहमी आठवण होते, परंतु ते कुठेच काही दिसत नाही, म्हणून मी आज तुम्हाला हे भाषण ऐकू इच्छितो। और ऐसा राज्य रहा है जब अंग्रेज सब जगह पे अपने साम्राज्य को बढ़ा रहे थे, वो चंद्रपुर में अपना साम्राज्य नहीं बढ़ा सके क्योंकि वहां के शूरवीर राजाओं ने अंग्रेज को कदम वहां रखने नहीं दिया। और इसीलिए वहां पे रानी हिराई हो या शहीद बाबूराव शेडमाके जी जिन्होंने अंग्रेज के सामने लड़ाई लड़ी, मैं खुद शहीद बाबूराव शेडमाके जी का एक भव्य स्मारक चंद्रपुर पे बना रहा हूं, जिसका एक अर्थ संकल्प में हमने वो घोषित किया। भारत सरकार से लड़ते हुए हमने शहीद बाबूराव शेडमाके जी का पोस्ट टिकट भी निकाला और वहां पे कई सभागृह बनाते, हॉस्टल बनाते हुए हमारे भाइयों को शिक्षा का मार्ग खुला हो, ये कोशिश हमारी रही है। भाऊ, कृपा करून याविषयी प्रामुख्याने आपण लक्ष द्यावे। जरी आज तुम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नसले तरी महाराष्ट्रातील एक खंबीर असे नेते आहेत। चंद्रपूर जिल्ह्याने सतत अशी साथ तुम्हाला दिलेली आहे आणि त्या बाबीची आठवण आपणास राहावी म्हणून मी आपणास विनंती करतो की कृपा करून या विषयाकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे। सोबतच आपणास विनंती करतो की मूल रोडवर आमचं जे श्रद्धास्थान आहे गोटूल, ते आस्था असलेलं आमचं ठिकाण आहे, तिथला जो सामाजिक वाद आहे तोही आपल्याच काळात उदयास आलेला आहे। त्याच्याकडेही प्रामुख्यानं लक्ष द्यावे आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढी नम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो। जय सेवा जय गोंडवाना।